नारायणराव सकाळी पेपर वाचत बसले होते. त्यांची मुलगी अंकिता त्यांच्यासाठी चहा घेऊन आली. तिला पाहून ते म्हणाले, "अंकिता, आज तुला मुलाकडचे पाहायला येणार आहेत. खबरदार, जास्त नखरा केलास तर." अंकिता म्हणाली, "बाबा, हे काय? तुम्ही असे अचानक कसे सांगता की आज तुला मुलगा पाहायला येणार आहे म्हणून?" अंकिताचे बोलणे ऐकून नारायणराव चिडले आणि म्हणाले, "खूप झाले तुझे. मीरा, सांग नीट समजावून तुझ्या लेकीला. तोंड बंद ठेव म्हण तिला." पण अंकिताची आई मीराताईसुद्धा आपल्या पतीकडे पाहून तोंड वाकडे करून म्हणाल्या, "असे कसे कोणालाही द्याल का आपली मुलगी? हे पहा, तुम्हीसुद्धा ऐका. मी हो म्हणाल्याशिवाय काहीही होणार नाही." आईचे बोलणे थांबवत अंकिता म्हणाली, "आई, तसे काही नाही. आता मी बाबांच्या पुढे जाणार नाही. पण मला न सांगता काहीही ठरवू नये असे मला वाटते." यांचे बोलणे सुरू असते त्यावेळी घराबाहेर एक लाल रंगाची चमचमती गाडी येऊन थांबली. तेव्हा अंकिताचे कुटुंब पाहत राहिले. कारमधून उतरणारा तरुण खूप आकर्षक आणि हँडसम दिसत होता. महागडे कपडे, त्याच्या हातामध्ये घड्याळ आणि महागडा फोन होता. हे सर्व पाहून सर्वजण अवाक राहिले. अंकितासुद्धा त्या तरुणाला पाहून चकित झाली आणि ती आपल्या वडिलांकडे आश्चर्यचकित होऊन पाहू लागली. ती म्हणाली, "माय गॉड, हे सर्व कसे झाले?" पण नारायणरावांनी अंकिताकडे लक्ष दिले नाही. मुलगा कारमधून उतरला आणि आपल्या ड्रायव्हरला म्हणाला, "सुरेश, भेटवस्तू आणि इतर सामान आत आणून ठेव." एवढे बोलून तो पुढे आला. तेव्हा नारायणराव म्हणाले, "ये बेटा, ये. कसा आहेस?" आत येताच त्या मुलाने नारायणरावांना वाकून नमस्कार केला. मीराताई म्हणजे नारायणरावांच्या पत्नी त्या मुलाकडे एकटक पाहत होत्या. त्याच्या मागोमाग त्याची आईसुद्धा हसत आतमध्ये आली होती. ड्रायव्हरने खूप सारे गिफ्ट्स आणि फळे, मिठाई आणून टेबलवर ठेवली. हे सर्व पाहून मीराताई दंग झाल्या होत्या. "ताई, तुम्ही कशा आहात?" असे मुलाच्या आईने पुढे येऊन हसत मीराताईंना विचारले. तेव्हा मीराताईंनी तोंड वाकडे केले. अंकिता आपल्या आईला म्हणाली, "आई, माझ्यासोबत आत चल." दोघीही आतमध्ये निघून गेल्या आणि बाहेर अंकिताचा भाऊ, भाऊजय आणि बाबा त्या दोघांचा पाहुणचार करायला लागले. आत गेल्याबरोबर अंकिताने दरवाजा बंद केला आणि ती म्हणाली, "आई, हे लोक इथे कसे आले? यांना इथे कोणी बोलावले? तू पाहिलेस ना, त्यांचा कसा कायापालट झाला आहे." मीराताई म्हणाल्या, "हो, मीही चकित झाले आहे की हे भिकारी एवढे श्रीमंत कसे झाले. त्यांच्या डोक्यावर पैशाचे छप्पर तर फाटले नसेल ना? त्याशिवाय असे होणार नाही. आणि मला ठाऊक नाही बाळा, यांना कोणी बोलावले आहे." तेवढ्यात नारायणराव तिथे आले आणि खोलीबाहेर उभे राहून हळू आवाजात म्हणाले, "मीरा, बाहेर ये आणि सर्वांसोबत बस. आणि अंकिताला सुद्धा सांग त्यांच्यासमोर व्यवस्थित ये आणि तोंड बंद ठेव म्हणून." नारायणरावांचे बोलणे ऐकून मीराताई त्यावेळी गप्प बसल्या आणि त्यांनी अंकिताला तयार व्हायला सांगितले. तयार होता होता अंकिताच्या डोळ्यांसमोर 2 वर्षांपूर्वींचा भूतकाळ जशाच्या तसा येऊ लागला आणि तिला सर्व काही आठवू लागले. "ही बघा म्हातारी, जेव्हा पाहावे तेव्हा कान लावून माझे बोलणे ऐकत असते. ए म्हातारे, जाऊन काहीतरी काम कर, इथे उभी राहू नकोस." अंकिताने आपल्या वृद्ध सासूला, सुमनताईंना आपल्या खोलीबाहेर उभे राहून तिचे फोनवरचे बोलणे ऐकताना पाहिले. अंकिता तिच्या आईबरोबर फोनवर बोलत होती. तिची आई म्हणाली, "काय झाले अंकिता? एवढी रागाने कोणाशी बोलतेस?" अंकिता तिच्या आईला तिखट मीठ लावून सांगू लागली, "अगं आई, ह्या म्हाताऱ्या सासूने तर मला खूप परेशान करून ठेवले आहे. ह्या घरात अजिबात प्रायव्हसी नाही. मला माझ्याच आईशी फोनवर बोलण्यासाठी किती वेळा विचार करावा लागतो. मी बोलायला लागले तर काहीही बहाण्याने माझ्या खोलीमध्ये येत राहते." यावर अंकिताची आई मुलीला समजावण्याऐवजी उलट सल्ला देऊ लागली. ती म्हणाली, "अगं, मग तिला एखाद्या वृद्धाश्रमात पाठवून दे. तिथे पडून राहील आणि तसेही ती विधवा आहे. मग आता तिचे त्या घरात काय काम आहे?" आईचे म्हणणे ऐकून अंकिताच्या सासूबद्दलचा दृष्टिकोन अधिकच कठोर झाला. अंकिता म्हणाली, "आई, तुझा जावई त्याच्या आईचा भक्त आहे. सध्या तरी तो माझ्या आवाक्यात नाही, पण एकदा का तो माझ्या मुठीत आला तेव्हा मी त्याला ह्या म्हातारीचे तोंडही पाहू देणार नाही. हिला अशी अलगद घराबाहेर काढेन." अंकिताचे नवीनच लग्न झाले होते आणि आता 3च महिने झाले होते, पण अंकिताने एवढ्या लवकर असे रंग दाखवले होते की तिची सासू तिच्या पुढे तोंडातून ब्रशब्द देखील काढू शकत नव्हती. अंकिताचे रोज तिच्या सासूला शिव्याशाप देणे आणि वाईट बोलणे
वाढतच चालले होते. बिचारा सुमनताई सुनेच्या त्रासाला कंटाळल्या होत्या, पण नवरा नसल्यामुळे त्यांना दुसऱ्या कोणाचा आधारही नव्हता. आकाशला सांगून त्यांना वाद वाढवायचे नव्हते. एकदा दुपारच्या वेळी सुमनताई सुनेला म्हणाल्या, "सुनबाई, स्वयंपाक तयार झाला असेल तर मला वाढ. खूप भूक लागली आहे आणि मला औषधेही घ्यायची आहेत." सासूचे बोलणे ऐकून अंकिता स्वयंपाक खोलीतून बाहेर येऊन सासूकडे रागाने पाहू लागली आणि मनात म्हणाली, "अच्छा, म्हातारीला भूक लागली आहे तर." ती मोठ्या आवाजात सासूला म्हणाली, "काय हो सासूबाई, माझे नवीन लग्न झाले आहे. अजून 3 महिनेही ते व्यवस्थित झाले नाहीत, तरी तुम्ही मला लगेचच कामवाली बनवून ठेवली आहे. हे पहा, घरकामासाठी कामवाली लावा. माझ्याकडून एवढे कामे होणार नाहीत." सुमनताई म्हणाल्या, "पण सुनबाई, घरात आपण 3च तर माणसे आहोत." अंकिता म्हणाली, "अरे मग काय झाले? 3 माणसांना खायला नाही लागत का? घरात 1 माणूस असू देत किंवा 10. घरात किती कामे असतात. मी तर आजच आकाशबरोबर बोलणार आहे." सुमनताईंनी अंकिताला समजावण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाल्या, "अगं सुनबाई, आकाशची कमाई एवढी नाही. तू उगाच त्याचा खर्च वाढवू नकोस." अंकिता लगेच म्हणाली, "ते काही मला ठाऊक नाही. कामवाली तर लावायलाच पाहिजे किंवा मग सासूबाई, तुम्ही घरातील सर्व कामे करा." तिला सासूशी कसे बोलावे याची सुद्धा अक्कल नव्हती. सुमनताईंना समजत नव्हते की अंकिताला कसे समजवावे. गोष्टी जास्त बिघडू नयेत यासाठी सुमनताईंनी अंकिताचे उलट बोलणे ऐकून घेतले आणि स्वतःचा राग कंट्रोल केला होता. संध्याकाळी जेव्हा आकाश ऑफिसवरून घरी आला तेव्हा अंकिताने बडबड सुरू केली. ती म्हणाली, "आकाश, तुझी आई दिवसभर माझ्याकडून एवढी कामे करून घेते की त्यामुळे मी खूप थकते. त्यामुळे घरात कामे करण्यासाठी आता एक कामवाली बाई लाव." आकाश म्हणाला, "हे बघ अंकिता, आता सध्या तरी मी घरकामासाठी कामवाली लावू शकणार नाही. मी आईला सांगेन, ती तुझी मदत करेल." अंकिता आकाशकडे रागाने पाहत होती. आकाश पुढे म्हणाला, "अंकिता, काही दिवस ॲडजस्ट कर. मला समजून घे." पण अंकिताला तर आकाशला समजूनच घ्यायचे नव्हते. ती म्हणाली, "अरे देवा, मी कुठे येऊन फसले? किती चेंगटे लोक आहेत हे. ह्या गरिबांकडे तर पैसाच नाही. मला किती मन मारून जगावे लागते आहे ह्या घरात. मी आता इथे 1 मिनिट देखील थांबू शकत नाही. माझ्या बाबांनी तुझ्यात आणि ह्या घरामध्ये असे काय पाहिले होते कोणास ठाऊक, म्हणून त्यांनी माझे तुझ्याशी लग्न लावून दिले. जेव्हा माझ्या मैत्रिणी घरी येतात तेव्हा त्यांच्यासमोरही मलाच कामे करावी लागतात." त्या अनेकदा म्हणाल्या, "काय गं अंकिता, एवढी कामे करण्यापेक्षा एखादी मेड का नाही ठेवत तू घरामध्ये? आता मला सांग, मी त्यांना काय उत्तर देऊ?" आकाश म्हणाला, "हे बघ अंकिता, तू नाराज होऊ नकोस. मी दुसरा जॉब शोधतो आहे किंवा जर प्रमोशन झाले तर मग माझा पगार वाढेल आणि कोणत्याही चांगल्या विचारांचा माणूस असे बोलू शकत नाही. म्हणजे खरा प्रॉब्लेम तर तुझ्या मैत्रिणींच्या विचारांमध्ये आहे. त्यांचे ऐकून तू घरात भांडण करतेस. हे बघ, आपल्या घरातील कामे केल्यामुळे कोणी लहान होत नाही." त्यांचे बोलणे ऐकून अंकिताला खूप राग आला होता. खरे तर आकाश एक साधा आणि सरळ वागणारा माणूस होता. त्याच्या पगारातून जेवढे शक्य होईल तो तेवढेच करत होता. त्याला नेहमी असे वाटायचे की माणसाने नेहमी अंथरूण पाहून पाय पसरावे. पण अंकिताला ह्या गोष्टी समजत नव्हत्या. तिला अजिबात धीर नव्हता. तिला सर्व काही पटकन आणि एकदाच व्हावे असे वाटत होते. आकाशचे बोलणे ऐकून अंकिता बेडवर पडून रडू लागली आणि आकाश याला तिचा बालिशपणा समजून तिची समजूत काढू लागला. आकाशने विचार केला, नवीन लग्न झाले आहे, नवी जबाबदारी आहे, पुढे तिला सर्व काही समजेल. पण अंकिताचे वागणे दिवसेंदिवस बिघडत चालले होते. आता आकाश ऑफिसला गेल्यावर ती रोज सासूला त्रास देत होती. नेहमी तिच्या चेहऱ्यावर राग असायचा. ती रोज तिच्या आईला फोनवर बोलायची आणि घरामध्ये घडलेली एक गोष्ट सांगायची. आणि अंकिताची आईसुद्धा मुलीला 4 समजुतीच्या गोष्टी सांगण्याऐवजी तिला समजावण्याऐवजी आगीत तेल टाकायचे काम करत होती. एके दिवशी आकाशने घरामध्ये येताच पाहिले की अंकिता सुमनताईंना उलट बोलत होती, त्यांचा अपमान करत होती आणि हे सर्व पाहून आकाशचा चेहरा रागाने लाल झाला. अंकिता म्हणत होती, "ह्या म्हातारीचा शेवटचा दिवस कधी येईल कोणास ठाऊक. माझ्या नवऱ्याला सुद्धा स्वतःच्या मुठीत ठेवले आहे. हिचीच शिकवणूक आहे म्हणूनच तो माझे काहीही ऐकत नाही." तेवढ्यात आकाश म्हणाला, "अंकिता, हा काय मूर्खपणा आहे? तू माझ्या आईशी असे का बोलत आहेस? ही तुझी सासू आहे. उद्या हेच जर तुझ्या भाऊजाईने तुझ्या आईबद्दल बोलले तर तुला चालेल का?" हे ऐकून अंकिता मोठ्याने ओरडायला लागली, "माझ्या आईला मध्ये घ्यायचे नाही. तू जरा तुझ्या आईला समजावून सांग. मी सुद्धा या घरची सून आहे."
आणि अशा तशा घरातून आलेली नाही. तेवढ्यात सुमनताई म्हणाल्या, "अरे आकाश बाळा, सोडून दे. अजून ती लहान आहे, बालिश आहे. माहेरी लाडात वाढली आहे. जाऊ देत. अजून नवीन आहे ती ह्या घरात. तू बघशील ती पुढे व्यवस्थित समजून घेईल." आकाशच्या आईने अंकिताची बाजू घेतली तर आकाश म्हणाला, "आई, काय समजणार आहे हिला? आणि ही लहान थोडीच आहे. आणि तू म्हणतेस त्याप्रमाणे जर ही लहान आहे तर हिला तुझ्याशी आणि तिच्या आईशी कसे बोलावे यातला फरक कसा कळतो? आई, मला सांग, ही तिच्या आईबरोबर असे बोलते का?" सुमनताई म्हणाल्या, "नाही बाळा, उगाच गोष्टी का वाढवतोयस? सोडून दे." आकाशची आई नेहमी वाद टाळण्याचा प्रयत्न करत होती. त्या अनेक गोष्टी लपवत होत्या. अंकिता म्हणाली, "हे बघा आई, उगाच मुलासमोर चांगले बनण्याचे ढोंग करण्याची काही एक गरज नाही." अंकिताचे असे बोलणे ऐकून आकाशने पुढे येऊन तिला एक कानशिलात लगावली. तो म्हणाला, "बराच वेळ झाला मी तुझा आगाऊपणा सहन करतो आहे. आणि खबरदार, जे यापुढे माझ्या आईला ढोंग करते, नाटक करते असे म्हणण्याची चूक केलीस तर." "अगं, ढोंग तर तू करत होतीस माझ्यासमोर चांगले वागण्याचे. आणि ह्यापुढे जर माझ्या आईशी अशा सुरात बोललीस तर मी तुला घराबाहेर काढेन." अंकिताचा आगाऊपणा पाहून आकाशने तिला खूप खडसावले. नवऱ्याचा राग पाहून अंकिता गप्प तर बसली, पण तिने रडत रडत तिच्या आईला फोन लावला आणि म्हणाली, "आई, आकाशने आज माझ्यावर हात उचलला. तुम्ही कुठे या भिकाऱ्यांच्या घरात माझे लग्न लावून दिले? मला कसल्या खोराड्यात पाठवले आहे? बाबांना काही सांगायला गेले तर बाबा आकाशची बाजू घेऊन मलाच ऐकवतात. नवरा आणि सासू माझ्या मागे हात धुवून मागे लागले आहेत. आई, अगं, मलाही भावना आहेत. प्रत्येक वस्तूसाठी मन मारावे लागते. एखाद्या कामवालीसारखे माझे आयुष्य झाले आहे. दिवसभर मुकाट्याने घरातील कामे करा आणि भरून ह्या दोघांचा ओरडा खा." अंकिता फोनवर बोलता बोलता रडू लागली आणि आपल्या आईला सासरबद्दल खूप वाईट साईड सांगू लागली. तिची आई म्हणाली, "हे बघ अंकिता, मला तर सुरुवातीपासूनच हे स्थळ आवडले नव्हते. अगं, मुलगा त्याच्या आईसोबत राहतो, त्याला त्याच्या आईने एकटीने सांभाळले म्हटल्यावर तो तिचेच ऐकणार ना? हेच मी तुझ्या बाबांशी बोलले, पण तुझ्या बाबांनी माझे काहीही ऐकून घेतले नाही." अंकिताच्या आईने आता सुद्धा आगीत तेल टाकले होते, ज्यामुळे अंकिता आणखी भडकली आणि घरात चिडचिड करू लागली. त्यामुळे एके दिवशी सुमनताई आकाशला हिंमत करून म्हणाल्या, "बेटा, सुनबाईला तिच्या घरी बोलणे कमी कर म्हणून सांग. जेव्हा केव्हा तिच्या आईचा फोन येतो त्यांच्यानंतर तिच्या वागण्यात फरक पडतो. ती सतत रागात असते. तिला समजावून सांग की जर आईबरोबर जास्त बोललीस तर तिचे घर तुटून जाईल." इकडचे बोलणे तिकडे पोहोचवणे चांगले नाही. आकाश समजूतदार होता, त्यामुळे तो खूप प्रेमाने त्याने अंकिताला समजावले. पण नेहमीप्रमाणे अंकिता रागात बोलली, "भरले का तुझ्या आईने तुझे कान? त्या बाईला तर माझा आनंद पाहवतच नाही. तुम्हाला जर मी माझ्या आईशी बोललेले आवडत नाही तर एखाद्या अनाथ मुलीबरोबर लग्न करायचे होतेस. माझ्याशी का लग्न केले?" ह्यावेळेस अंकिताने घर डोक्यावर घेतले आणि संधी मिळताच तिने रडत आपल्या घरी आईला फोन लावून घडलेला प्रकार सांगितला. आई म्हणाली, "आता हे मात्र खूप अति होत आहे. माझ्या मुलीला तिच्या आईशी बोलण्याची चोरी आहे का? आता मला ह्या राक्षसांच्या घरी माझ्या मुलीला ठेवायचे नाही. मी तुला आत्ता लगेच घ्यायला येते आहे." अंकिताच्या आईने पटकन अंकिताच्या बाबांना अंकिताला सासरी जाऊन घेऊन येण्यास सांगितले. तेव्हा तिचे बाबा म्हणाले, "वेड लागली आहे का तुला? मुलीचा संसार उद्ध्वस्त करायला निघाली आहेस का? अगं, घर म्हटल्यावर भांड्याला भांडे लागणारच ना. याचा अर्थ हा थोडाच आहे की तिला इकडे माहेरी घेऊन यावे." अंकिताच्या आईला नारायणरावांनी समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण तिला आता अंकिताला परत आणायचेच होते आणि म्हणून त्या एकट्याच अंकिताच्या सासरी तिला घेऊन यायला गेल्या. तिथे गेल्यानंतर म्हणाल्या, "चल अंकिता, बॅग भर." त्यांचे बोलणे ऐकून सुमनताई आश्चर्यचकित झाल्या. अंकिताची आई असे काही करेल असा त्यांनी विचार केला नव्हता. सुमनताई पण म्हणाल्या, "हे पहा विहीणबाई, अंकिता अजून बालिश आहे. अशी लहान सहान भांडणं झाली म्हणून कोणी माहेरी घेऊन जातात का? उलट तुम्ही तिला समजावून सांगा, ती तुमचे ऐकेल." सुमनताईंनी समजावले, पण त्यांचे बोलणे ऐकून अंकिताची आई त्यांच्यावरच ओरडायला लागली. उलट ती म्हणाली, "तुम्ही आम्हा लोकांचा खूप फायदा उचलला आहे. तुम्हाला फक्त श्रीमंत घरातली मुलगी हवी होती, जेणेकरून तुमच्या या खुराड्यात मोठमोठ्या वस्तू येतील. आम्ही आमच्या मुलीसाठी सर्व काही दिले, पण तुम्ही माझ्या मुलीला कामवालीचा दर्जा दिला. इथे माझी मुलगी घरातील सर्व कामे करते. तिने तिच्या घरी कधी इकडची काडी तिकडे केली नाही. आम्ही आमच्या मुलीला फुलाप्रमाणे ठेवले होते, पण तुम्ही इथे तिला कामवाली बनवले." असे बोलून अंकिताची आई अंकितासमोर रडण्याचे नाटक करू लागली. अंकिता बॅग पॅक करत होती तेव्हा सुमनताई म्हणाल्या, "अंकिता बाळा, तुझ्या आईला समजाव. त्यांचा काहीतरी गैरसमज झाला आहे.
अशाने घर तुटेल. तू सांग तुझ्या आईला. हे ऐकून अंकिताने उलट आपल्या सासूलाच खूप काही सुनावले. ती म्हणाली, आज माझी आई आली तर तुम्ही तिच्यासमोर चांगले बोलण्याचे नाटक करत आहात का? आता राहू द्यात. सांभाळा तुमचे घर आणि तुमच्या मुलाला. आणि हो, यापुढे मला अजिबात घ्यायला येऊ नका किंवा तुमच्या मुलालाही कधी तिकडे पाठवू नका. अंकिता सासूला धमकी देऊन आपल्या आईसोबत गाडीमध्ये बसून निघून गेली. सुमनताईंनी त्यांच्या मुलाला फोन लावला तेव्हा आकाश चकित झाला. त्या म्हणाल्या, आकाश बाळा, तिला घेऊन ये. ती रागात गेली आहे. तिचे डोके शांत झाले तर ती येईल. सुमनताईंनी आपल्या मुलाला समजावले, पण आता आकाशसुद्धा अंकिताच्या त्रासाला कंटाळला होता. तो म्हणाला, आई राहू देत. जाऊ दे तिला. स्वतःहून आली तर ठीक आहे, नाहीतर मी तिला आणायला तर जाणारच नाही. घर दोघांचे तुटले आहे आणि ती स्वतःहून गेली आहे. मी तिला घराबाहेर काढलेले नाही. तसे तर आकाश जे काही बोलत होता ते योग्यच होते. कारण त्याला आता अंकिताचा स्वभाव ठाऊक झाला होता. त्याला वाटत होते की ती स्वतः परत येईल, पण अंकिताला जाऊन 1 आठवडा झाला, पण तरीसुद्धा ती आली नाही. आणि तिकडे अंकिताच्या बाबांना असे वाटत होते की काही दिवसानंतर अंकिता स्वतःहून तिच्या सासरी जाईल. आता ती रागात आहे, त्यामुळे तेही तिच्याशी काही बोलले नाहीत. पण 15 दिवस झाले तेव्हा त्यांनी अंकिताला बोलावले आणि ते म्हणाले, अंकिता बाळा, जे काही झाले ते झाले, पण हे तर योग्य नाही ना. आपले घर सोडून कोणी असे येते का? नारायणरावांनी अंकिताला समजावले, पण अंकिता तिच्या वडिलांवर नाराज झाली. ती म्हणाली, बाबा, मला तिथे काय त्रास होतो त्याबद्दल तुम्हाला काही माहिती नाही. इथे तुम्ही आणि आईने मला किती लाडात वाढवले आहे. मला जे हवे ते न मागता दिले, पण तिथे मला माझे खूप मन मारून राहावे लागले. काहीही मागितले तर तुमचा जावई नंतर घेऊ म्हणतो. माझा दिवस फक्त काम करण्यात जातो. ते लोक घरात कामवालीसुद्धा लावत नाहीत. मी आकाशला सांगितले तर आकाशने कामवाली लावण्यासाठी नकार दिला. भांडी घासून माझे हात किती खराब झाले आहेत बघा. आकाशला एक एक पैशांचा हिशोब द्यावा लागतो. बाबा, तुम्ही माझ्यासाठी कुठून शोधून काढले हे स्थळ? तिचे बाबा म्हणाले, बाळा, सुरुवातीला अडचणी येतच असतात, त्यानंतर सर्व काही ठीक होत असते, पण तोपर्यंत धीर धरावा लागतो आणि नवऱ्याची जेवढी कमाई असते त्यामध्येच घर चालवायला पाहिजे. नारायणराव असे बोलताच अंकिताला राग आला. ती म्हणाली, बाबा, इतके दिवस धीर धरला, पण आता माझ्याच्याने काही होणार नाही. मला तर त्या आकाशच्या आईचा देखील खूप राग येतो. उगाच मला शहाणपणाच्या गोष्टी सांगत असते. खरे तर तिच्यामुळेच आमच्या दोघात भांडण होते. आकाश माझे कधीच ऐकत नाही, पण आईचा शब्द खाली पडू देत नाहीत. त्यामुळे बाबा, मी एक वेळ आकाशसोबत राहीन, पण मला त्याच्या आईबरोबर राहायचे नाही. अंकिताचे बोलणे ऐकून तिचे बाबा थक्क झाले. तिच्या बाबांनी तिला खूप समजावले, पण ती काही समजून घ्यायला तयार नव्हती. ती म्हणाली, बाबा, खरे तर तुम्ही मला समजावण्यापेक्षा आकाशला 4 समजुतीच्या गोष्टी सांगायला पाहिजेत. नारायणराव तिला समजावून थकले होते. ते म्हणाले, अंकिता, तू जे काही वागतेस ते खूप चुकीचे आहे. मी तुला समजावून थकलो, त्यामुळे आता तुला वेळच सर्व काही समजावेल. असे बोलून त्यांनी त्यानंतर अंकिताला काही सांगायचे सोडून दिले. त्यानंतर एकदा आकाशने आपल्या सासऱ्याला फोनवर बोलून अंकिताला परत पाठवण्यासाठी सुद्धा सांगितले, पण तेव्हा अंकिताची चूक सांगून ते आकाशला म्हणाले, तिला तिच्या अवस्थेवर सोड बेटा. तिला आत्ताच काही समजणार नाही आणि ती आता काही समजून घेण्याच्या मनस्थितीतही नाही, त्यामुळे तिला आता वेळच व्यवस्थित समजावेल. नारायणरावांचे बोलणे ऐकून आता आकाशला सुद्धा गप्प राहणे योग्य वाटले आणि तो अंकिताला आणायला गेला नाही. सुमनताईंनी त्याला अनेकदा सांगितले, पण आकाशने आईचे बोलणे टाळले होते. अंकिता जेव्हा माहेरी गेली होती तेव्हा काही दिवस तिच्या भाऊजाईने म्हणजे मानसीने नणंदेचा पाहुणचार चांगला केला होता, पण हळूहळू त्यांच्यात मतभेद सुरू झाले. एके दिवशी मानसी आजारी होती, त्यामुळे अंकिताची आई स्वयंपाक करत होती. आपल्या आईला स्वयंपाक करताना पाहून अंकिताला राग आला. ती म्हणाली, आई, हे काय? ती महाराणी आराम करते आहे आणि ती किचनमध्ये काम करतेस. ठेवते हातातले काम आणि चल बाहेर. आई म्हणाली, अगं, मानसी आजारी आहे. अंकिता म्हणाली, मग दादाला बाहेरून जेवण ऑर्डर करायला सांग. तू का स्वयंपाक करते आहेस? अंकिता मोठ्या आवाजात बोलत होती, त्यामुळे मानसी किचनमधून आली आणि म्हणाली, काय झाले ताई? एवढ्या मोठ्याने का बोलत आहात? अंकिता म्हणाली, अगं, तू आजारी आहेस म्हणून माझ्या आईला कामाला लावलेस का? मानसी म्हणाली, आजारी असले तरी मी वरची सगळी कामे केली आहेत. सकाळचा नाश्ता बनवल्यानंतर मी चपात्या केल्या होत्या. भाजी निवडून धुवून चिरून ठेवली होती. आईनं फक्त भाजीला फोडणी द्यायला सांगितले होते. बरं, माझे जाऊ दे, तुमचे काय? मी तुमच्यासारखे सासरच्या बातम्या माहेरी कळवत नाही. सासूला कधीच उलटून बोलत नाही, त्यांचा अपमान करत नाही आणि सासूचा द्वेष तर अजिबात करत नाही.
अंकिताचे असे वागणे नातेसंबंध खराब करत होता. अंकिता जसे बोलत होती तशीच तिची आई आपल्या सुनेला मानसीला बोलायची. आधी तर मानसी सर्व काही सहन करत होती, पण नंतर तिने प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली. एकदा अंकिताने मानसीला हळू आवाजात बडबडताना ऐकले. ती म्हणाली, काय करावे यांचे? कोणास ठाऊक आपल्या घरी कधी जाणार आहे? जेव्हा पाहावे तेव्हा हुकूमत गाजवत असते. अंकिता म्हणाली, काय म्हणालीस वहिनी? मला घराबाहेर काढणार आहेस का? एकटीनेच संपत्ती हडप करण्याचा विचार आहे का तुझा? अगं मी सुद्धा मुलगी आहे माझ्या वडिलांची, त्यामुळे माझाही या घरावर अधिकार आहे. तू सून आहेस, जरा आपल्या मर्यादेत राहा. मानसी हे सर्व ऐकून शांत बसली होती. पण संध्याकाळी मानसीने आपल्या नवऱ्याला अंकिताबद्दल सांगितले. ती म्हणाली, मला आता हे काही सहन होत नाही. मला असे वाटते की ताई स्वतःचे घर सोडून आले आहेत आणि आता आपले घर मात्र तोडून राहतील. जेव्हा मानसी हे सर्व आपल्या नवऱ्याला सांगत होती तेव्हा खोलीबाहेर उभे असलेल्या नारायणरावांनी त्यांचे बोलणे ऐकले. त्यांना सुद्धा जाणीव झाली होती की अंकिताचे वहिनीसोबतचे वागणे खूप चुकीचे आहे. ते म्हणाले, हे बघा अंकिता बेटा, खूप दिवस झाले आहे, आता तुला घरी जावे लागेल. तू म्हणशील तर मी आकाशबरोबर बोलतो, तो तुला घेऊन जायला येईल. पण अंकिता म्हणाली, बाबा माझा भार आहे का तुमच्यावर, म्हणून तुम्ही असे बोलत आहात? त्याला बोलवण्याची आता काही गरज नाही. आता मला सासरी अजिबात जायचे नाही, तिथे जीव गुदमरतो माझा. अंकिताच्या बाबांना समजत नव्हते की हिला कसे समजवावे. ते म्हणाले, मीरा आपल्या मुलीला काहीतरी समजावून सांग. खूप दिवस झाले आहे, तिचा राग अजूनही कमी झालेला नाही. स्वतःचे संसार मोडून बसले आहे. अंकिताचे बाबा तिच्यामुळे काळजीत होते. त्यांचे आपल्या पत्नीसोबतही बोलणे झाले, पण मीराताई म्हणाल्या, नाही, मी माझ्या फुलासारख्या मुलीला तिथे दिवसभर कामवालीप्रमाणे कामे करायला पाठवणार नाही. मला ते काही आवडणार नाही. मी पाहते आता पुढे काय करायचे आहे ते. मीराताईंच्या बोलण्याने अंकिताचे बाबा खूप चिंतेत होते. त्यांच्या मनात सतत एक प्रकारची भीती वाटत होती की आता पुढे काय होणार आहे. कारण अंकिता तर काही ऐकणारी नव्हती. त्यामुळे अंकिताचे बाबा मोठ्या मुलाला म्हणाले, संजय काय होईल रे अंकिताचे? एकतर ती 1 महिना झाला स्वतःचे घर सोडून आली आहे आणि इकडे येऊन इकडची पण परिस्थिती बिघडवून ठेवत आहे. संजय म्हणाला, ठीक आहे बाबा, मी एकदा आकाशबरोबर बोलतो. संजयने विचार केला की आकाशबरोबर बोलून अंकिताला त्याच्यासोबत पाठवून द्यायचे. आकाश संजयच्या बोलण्यावरून अंकिताला घेऊन जायलाही आला, पण आकाशला पाहून अंकिताने तर घर डोक्यावर घेतले. त्याला पाहताच अंकिता मोठ्या आवाजात म्हणाली, हा इथे कशासाठी आला आहे? आकाश म्हणाला, हे बघ अंकिता, मागचे सर्व काही विसरून जा आणि हा इथेच संपवून टाक. आकाशने तिला खूप समजावले, पण अंकिताने त्याचा खूप अपमान केला, ज्यामुळे आकाशचे मन उदास झाले आणि त्याने पुन्हा कधीही न येण्याचा निर्णय घेतला. तो म्हणाला, हे बघ संजय, मी खूप प्रयत्न केला, पण हिला फक्त आपली मनमानी करायची आहे. माझ्या आईचा अपमान केला. तिला वाटले असते तर हिने माझ्या आईला घराबाहेर सुद्धा काढले असते, पण तरीही मी सर्व काही विसरून तिला घेऊन जायला आलो. पण आता हिला यायचेच नाही तर मी आता पुन्हा हिला कधीच न्यायला येणार नाही. काही दिवस वाट पाहीन, स्वतःहून आली तर ठीक आहे, नाहीतर मी तिला घटस्फोट देईन. असे बोलून आकाश तिथून निघून गेला. अंकिताला आईची फूस होती, त्यामुळे तिने आपल्या वडिलांना स्पष्ट सांगितले होते की जर आकाशलाच मला घेऊन जायची इच्छा नाही तर मीही तिकडे जाणार नाही. अंकिताला तर सासरी न जाण्याचा बहाणा मिळाला होता. अंकिताने गुपचूप जाऊन वकिलांकडून प्रॉपर्टीचे पेपर बनवले, ज्यामध्ये अर्धा हिस्सा अंकिताचा होता. जेव्हा ही गोष्ट तिच्या वडिलांना ठाऊक झाली तेव्हा ते चकित झाले की ही असे काही करेल असा त्यांनी कधी विचारसुद्धा केला नव्हता. अंकिताला माहेर येऊन आज 2 वर्ष झाली होती आणि ह्या 2 वर्षात तिने आकाशला एकदाही फोन केला नाही. आता अंकिताने मानसीवर हुकूम गाजवायला सुरुवात केली होती आणि त्यामुळे घरातील वातावरण बिघडून गेले होते. एके दिवशी तर हद्द झाली जेव्हा अंकिताने मानसीला तिचे दागिने मागितले आणि मानसीने दागिने दिले नाहीत तेव्हा ती म्हणाली, तुझ्या घरून आणले होतेस का दागिने? अगं तुझ्यासारख्या गरीब मुलीला ह्या घरची सून बनवले आणि आता तुला पंख आले आहेत का? अंकिताचे वागणे दिवसेंदिवस खराब होत चालले होते, पण आता मानसी देखील तिच्या बोलण्याला उत्तर देत होती, कारण अंकिताचे वागणे सहन करण्यापलीकडचे होते. एके दिवशी अंकिताने मानसीला नाश्ता मागितला तेव्हा मानसी म्हणाली, तुम्ही स्वतः बनवून खा, मी कामवाली नाही तुमची. तुम्ही तुमचे घरदार सोडून इथे येऊन बसलात, जा तुम्ही तुमच्या नवऱ्याकडे. मानसीचे हे बोलणे आता अंकिताला टोचू लागले. आता अंकिताला कोणी विचारतही नव्हते. तिची आईसुद्धा आपल्या मैत्रिणींमध्ये व्यस्त राहू लागली. मानसी तिला सतत हीच जाणीव करून देत होती की आता हे घर तुझे राहिले नाही. अंकिता बाळा, आता आणखी किती उशीर लावणार आहेस? बाबांच्या आवाजाने अंकिता भूतकाळातून बाहेर आली
आज पहिल्यांदा तिला स्वतःची आणि आपल्या विचारांची लाज वाटत होती. अंकिताने आतून आवाज दिला, 5 मिनिटात येते बाबा. खरे तर एके दिवशी संजय त्याच्या बाबांना वैतागून म्हणाला, बाबा आता ताईचा घटस्फोट झाला आहे, त्यामुळे मग तुम्ही तिचे दुसरे लग्न का लावून देत नाही? बाबा म्हणाले, संजय हिचे वागणे पाहून दुसरे लग्न लावून द्यायला आता भीती वाटते, कारण ही दुसऱ्यांदा भांडण करून इथे परत आली तर आपल्या सर्वांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही. मानसी नारायणरावांना म्हणाली, बाबा यावेळेस असे होणार नाही. त्यांचा मुलगा संजयसुद्धा म्हणाला, हो बाबा तिच्या आवडीचे स्थळ शोधूयात, मग काही प्रॉब्लेम येणार नाही. बाबा अंकिताला त्रासले होते. ते म्हणाले, तुम्ही बघा मला तर आता तिची भीती वाटत आहे. आता संजयने अंकितासाठी एकापेक्षा एक मुले पाहायला सुरुवात केली. एके दिवशी मॅट्रिमोनियल साईटवर एक प्रोफाईल पाहून संजय चकित झाला आणि त्याच्याशी फोनवर बोलून संजयने आज त्याला घरी बोलावले. त्यामुळे आज तोच मुलगा घरी आला होता. याबद्दल अंकिताला काहीही ठाऊक नव्हते. अंकिता खोलीतून तयार होऊन बाहेर आली होती. सर्वजण तिच्याकडे पाहत होते. समोर बसलेला मुलगा तिचा पहिला नवरा आकाशच होता. अंकिता त्याला पाहून गोंधळली. सर्वजण गप्प बसले होते आणि बोलणे सुरुवात करण्याची संधी शोधत होते. तेव्हा संजयने सुरुवात केली, भाऊजी काय झाले? तुम्ही तर अगदी बदललात. मी तुम्हाला मॅट्रिमोनियल साईटवर तुमची प्रोफाईल पाहून आश्चर्यचकित झालो होतो. क्षणभर विश्वासच बसला नाही की ते तुम्ही आहात. मी बाबांना तुमच्याबद्दल सांगितले तेव्हा संजयचे बोलणे ऐकून आकाश हलकासा हसला आणि म्हणाला, माणसाची परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही, पण तोपर्यंत धीर असावा लागतो. हे ऐकून अंकिताची आई मीराताई पटकन म्हणाली, असे काय झाले? जरा आम्हालाही ऐकू देत की तुमच्या डोक्यावर कोणते छप्पर फाटले आहे किंवा तुम्हाला लॉटरी तर लागली नाही ना? पत्नीचे बोलणे ऐकून नारायणराव रागाला गेले, पण स्वतःवर संयम ठेवून ते हळू आवाजात म्हणाले, मीरा जरा शांत बस. खूप मुश्किलीने हा दिवस आला आहे. आता तुम्ही सर्वजण काही बिघडवण्याचा प्रयत्न करू नका. पण त्यांची पत्नी मीराताईंचा सूर आणखी मोठा झाला. त्या म्हणाल्या, मी कुठे बिघडवत आहे? विचारत तर आहे की हा गरीब माणूस इतका मोठा कसा झाला? सुमनताईंकडे पाहून अंकिताची आई म्हणाली, आमच्या वरचढ आहात हे दाखवण्यासाठी तुम्ही हे सर्व भाड्याने तर आणले नाही ना? मीराताई आकाशचा अपमान करत होत्या. नारायणराव उठून म्हणाले, तू आज जा. आकाश म्हणाला, थांबा बाबा, मला यांच्याशी थोडेसे बोलायचे आहे. तो पुढे म्हणाला, आई तुमची मुलगीसुद्धा तुमच्याप्रमाणे असाच माझ्या आईचा अपमान करत होती, जसा तुम्ही आता करत आहात. ह्या 2 वर्षात तिचा आगाऊपणा तर तिच्या वहिनीने सुद्धा पाहिला असेल. तेव्हा मानसी अंकिताकडे पाहू लागली. आकाश पुढे म्हणाला, आई मी तुमच्या मुलीला खूप चांगल्या प्रकारे ओळखतो की आजसुद्धा बदललेली नसेल, पण तुम्ही सर्वांनी आम्हाला भिकारी नावाचा जो ठप्पा लावला होता तो परत करायला आलो आहे. लायकी तर मी सुद्धा तुमची पाहतो आहे की तुम्ही कशाप्रकारे माणसांना इज्जत देता. मी उच्च शिक्षित होतो त्यामुळे मेहनत करून आज ह्या पदावर पोहोचलो आहे, पण तुम्ही अजूनही तिथेच आहात तुमच्या मुलीसोबत. आणि हे सर्व तुम्हाला भाड्याने वाटत आहे ना? ते मी माझ्या हिमतीवर कमावले आहे. आणि हो, मला मुद्दाम इथे यावे लागले कारण मला तुमच्या मुलीला दाखवून द्यायचे होते की माणसाचे चांगले दिवस येण्यासाठी त्याला वाईट गोष्टींचा सामना करावा लागतो, जो मी अंकिताशी केला आहे. मी इथे तुमच्या मुलीसाठी आलेलो नाही, कारण मी मागच्याच वर्षी तुमच्या मुलीला घटस्फोट दिल्यानंतर एका सुसंस्कृत सभ्य मुलीशी लग्न केले आहे. तिच्यात आणि तुमच्या मुलीमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. तिचे पैशांपेक्षा माझ्यावर खूप प्रेम आहे. हे ऐकताच अंकिताच्या डोळ्यात पाणी आले. तो पुढे म्हणाला, आता तुमच्या मुलीचे लग्न करण्याआधी 100 वेळा विचार करा, कारण तिला फक्त नवरा पाहिजे, त्याचे आई वडील बहीण भाऊ नको. हे तिने तिच्या वागण्यातून अनेकदा सिद्ध केले आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलीचे लग्न एका अनाथ मुलाबरोबर लावून द्या, कारण कोणताही गरिबीची जाण असलेला मुलगा बायकोसाठी आई वडिलांना एकटे सोडून राहणार नाही. मी इथे फक्त तुम्हाला आरसा दाखवायला आलो होतो. तेवढ्यात त्याच्या मोबाईलवर त्याच्या बायकोचा अंजलीचा फोन आला होता. आकाशने मुद्दाम फोन स्पीकरवर ठेवला. अंजली म्हणाली, अहो तुम्ही आणि आई कुठे आहात? पटकन घरी या जेवायला, उशीर होतोय, आईंना औषधे घ्यायची आहेत. यातून अंजलीची तिच्या सासूसाठी असलेली काळजी दिसत होती. आकाश म्हणाला, हो अंजू, मी आणि आई एका महत्त्वाच्या कामासाठी बाहेर आलो होतो. तू जेवण करून घे. ह्या दिवसात तू वेळेवर जेवले पाहिजेस. आम्ही एका तासाभरात घरी पोहोचतो, काळजी घे. एवढे बोलून त्याने फोन ठेवला आणि तो आपल्या आईसह तिथून जायला निघाला. आज अंकिताला समजले की आकाश बाप होणार आहे. ती एकटक आकाशकडे पाहू लागली. तिला जाणीव झाली की मी किती चांगल्या माणसाला गमावून बसले आहे. मीराताईंना तर विश्वास बसत नव्हता की हा तोच जावई आहे ज्याला मी कधी भिकारी म्हणाले होते, आणि आज तो एवढा मोठा माणूस झाला होता. अंकिता स्वतःबद्दल हे सर्व ऐकून आज जणू काही जमिनीमध्ये गाडली जात होती.
जे शब्द तिने कधी आकाशला बोलले होते त्याने ते तिला व्याजासकट परत केले होते. जाताना आकाशच्या आईने पुढे येऊन अंकिताच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाल्या, अंकिता, आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेव. जेव्हा तुझे दुसरे लग्न होईल तेव्हा तुझ्या आईला तुझ्या संसारात स्थान देऊ नकोस, तरच तुझा संसार टिकेल. अंकिताने सुमनताईंची पाय धरून माफी मागितली, पण आता ह्या उशिरा सुचलेल्या शहाणपणाचा काहीही उपयोग नव्हता. आकाश म्हणाला, आई चल, आपल्याला उशीर होतोय. असे बोलून ते दोघे कारमध्ये बसून निघून गेले आणि अंकिता डोळ्यात पाणी आणून पाहत राहिली. आज एवढे सर्व घडले तरी देखील अंकिताची आई स्वतःच्या तोऱ्यात होती. ती म्हणाली, बरे झाले, हा मुलगा माझ्या मुलीच्या योग्यतेचा नव्हता, तिच्या आयुष्यातून गेला, हे बरे झाले. कोणास ठाऊक आपल्याला दाखवण्यासाठी गाडी कुठून आणली होती. बहुतेक यांच्या हाती एखादे घबाड लागले असेल. आपल्या बायकोचे बोलणे ऐकून नारायणराव मोठ्या आवाजात म्हणाले, गप्प रहा मूर्ख बाई, आज तुझ्यामुळे तुझ्या मुलीच्या आयुष्याचे वाटोळे झाले आहे. उगाच तिच्या संसारात ढवळाढवळ करत राहिलीस. तिला तिची चूक लक्षात आणून देण्यापेक्षा तू तिच्या चुकांवर पांघरून घालत राहिलीस आणि चुकीचे सल्ले देत राहिलीस. आणि आता सुद्धा तू तेच करत आहेस जे आधीपासून करत आली आहेस. बाबांना अशा प्रकारे बोलताना पाहून मानसी आणि संजय एकमेकांकडे पाहत होते. मीराताईंनी डोळे मोठे करून आपल्या पतीकडे पाहिले. त्या म्हणाले, तुम्ही गप्प बसा, जरा लाज वाटू द्या. मुलांसमोर तोंड सांभाळून बोला, माझी सुद्धा काही इज्जत आहे. नारायणराव म्हणाले, अच्छा, आता तुला तुझी इज्जत आठवायला लागली. अगं, आम्ही सर्वांनी पाहिले आहे की तू तुझ्या मुलीच्या सासूला किती इज्जत दिली आहेस. मीराताई अजूनही त्यांच्या सुरात म्हणाल्या, ती बाई ह्याच लायकीची होती. आता मात्र नारायणरावांना राहावले नाही आणि त्यांनी आपल्या बायकोच्या कानशिलात वाजवून दिली. नारायणरावांचे डोळे रागाने लाल झाले होते. ते म्हणाले, आपल्या लग्न झालेल्या मुलीला ती चुकत असताना समजावून सांगणे हे एका आईचे कर्तव्य असते. तिचा संसार कसा वाचवता येईल हे पाहण्याऐवजी तू तिचा संसार उद्ध्वस्त केला आहेस. लाज वाटायला हवी तुला. मीरा, जे तुझ्या मुलीने तिच्या सासूसोबत केले आहे तेच जर मानसीने तुझ्यासोबत केले तर तेव्हा तू काय वृद्धाश्रमात जाणार आहेस का. नारायणरावांचे बोलणे ऐकून मीराताई रडू लागल्या. ते पुढे म्हणाले, देवाचे आभार मान की मानसी तुझ्या मुलीसारखी नाही तर तू या घरामध्ये दिसली पण नसतीस. मीराताई नारायणरावांच्या बोलण्याने रागाला गेल्या आणि अंकिताचा हात पकडून घेऊ जाऊ लागल्या. तेव्हा अंकिताने आईचा हात झटकला. ती म्हणाली, आई भास्कर, आता मला समजले आहे की मी किती चुकीचे वागले आहे. आज फक्त तुझ्यामुळे मी माझ्या नवऱ्याला गमावले आहे. मी खरंच आंधळी झाले होते म्हणून माझ्या सासूचे प्रेम मला दिसले नाही. आई, जर मी चुकीचे वागत होते तर तू मला समजवायला हवे होतेस, पण तू आगीत तेल ओतत राहिलीस. अंकिताचे बोलणे ऐकून मीराताई चकित झाल्या आणि इकडे तिकडे पाहू लागल्या. पण आज अंकिताचे डोळे उघडले होते. ती म्हणाली, जर मी आकाशला समजून घेतले असते, तुझे ऐकून त्याच्या आईला त्रास दिला नसता, तर आज ते दोघेही माझ्यासोबत असले असते. असे बोलून ती रडत तिच्या खोलीत निघून गेली आणि मीराताई खाली मान घालून उभ्या राहिल्या. काही दिवसांनी आकाश एका गोंडस मुलाचा बाबा झाला. आज त्याच्या घरामध्ये आनंद, सुख, समृद्धी, ऐश्वर्य सर्व काही तर आहेच, पण त्याहीपेक्षा त्याला समजून घेणारी, त्याला सुखदुःखात साथ देणारी, त्याच्या आईला स्वतःच्या आईपेक्षा जास्त प्रेम करणारी, घराला घर पण देणारी बायको आहे. आज अंकिता तिकडे एकटी पडली आहे आणि तिच्याकडे पश्चाताप करण्याशिवाय दुसरे काहीही उरले नाही. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.